मुंबईकरांनी सुद्धा ड्युट्या सोडा, 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस काय होत नाही राजानी, तुम्हाला देव काही कमी करणार नाही. मुंबईकरांना सांगतो, ही अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या, तुम्ही ऐका तिथे येऊन. हे किती समजावून सांगतेत, कसा अन्याय अत्याचार वाढतोय, वारकरी संप्रदायाचे विचार मांडतेत, हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पण आहे, आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे. हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो, कीर्तन ठेवतो. हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे. मोठमोठाले सगळे गायक वादक आहेत, याच्यात काय काय असे येतं, लाख लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही. हात लावला बांधवांनी या आमच्या डीजेला नेऊ म्हणले, फक्त त्यांची एक आठ आहे. कोणाचा चाराना नको, समाजासाठी, या धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय, याच्यातच आमचा आनंद मानू. आम्ही बिना पैशाचं चारण न घेता येऊ आमच्या डीजेला, पण एक आठ आहे, फक्त मह कीर्तन आहे म्हणल्यावर त्याशी पोराला म्हणा आत येऊन. हा नाही ते पोरं गर्दी लय बसलेली, ते म्हणते नाही पलीकडे बस जरा, ते म्हणते मग कीर्तन आहे. मग बाबाजींना सगळ्या सांगतो की तुमचं कीर्तन आहे, पोरायला सांगा फक्त, मग ते पटापटच वाट देणार लगेच. नाही तर त्याला काय माहित मग कोणी काय, ते म्हणे पुढे जायसाठी करतोय वाटतं, म्हणजे इकडे टाइम होऊन द्यायचा तरी बाबाजीला येऊन द्यायचे नाही राहत. तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो, बाबाजींचं जे जे कीर्तन आहे, बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो. त्यानुसार पोरांनी नाव आले की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला. आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती, तुम्ही मुंबईतच थांबा. आलेले बाबा, आणणारे बाबा, यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे. तुम्ही बरोबर ती सेटिंग बशी ताण, कोणत्या टायमाला कोणचं कीर्तन आहे. नाही ते एक बाबाजी आले, त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि पकवाज वाजवणारे ते तुमसंगत माघारी जायचे. आमचा असा लोचा होईन ते कुठून आणाव. त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून द्या आणि तुम्ही थांबा, जाऊन द्या. पाहून द्या लॉस आमच्यामुळे एवढी बार काय करता मग आता, जे होईन ते होईल. कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगलं माहिती, एवढे शिष्य पाठा, जाऊन द्या. एवढ्या शिष्याला म्हणा घी बागून आता काय करतो, गर्दीतून बाहेरच येता ना म्हणा, त्या गर्दीतून बाहेर येता ना, मी इथंच थांबवतो आता. ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या. महंत मंडळी सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती माझी, सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, भावी सदस्य, भावी आमदार, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करा. एवढ्या वेळ समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही, किंवा आमदार, खासदार, मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार, किंवा फुकट नोकरी लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. हे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका, समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत येत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कोणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूने महाराष्ट्रातला